माझे व्याही जावे. कोणी चालत असेल तर त्याला उचलून कडेवर घेण्याची आम्हाला सवयच होती. त्यातलेच हे काही प्रकार सांगते. अर्थात या बाबतीत आम्हाला दोघांनाही कधी कंटाळा येत नसते. उलट असे काही नसले तर आम्हाला चुकल्यासारखे वाटे. एक दिवस संध्याकाळी आमच्या येथे एक पांगळा आला. त्याला अर्धांगवायूसारखे झाले होते. त्याला आम्ही घरात ठेवून घेतले. मी आणि रामभाऊंनी त्याच्या बऱ्याच खस्ता खाल्ल्या. त्याची शेकडी करायची, त्याला खायला प्यायला द्यायचे व कधी कधी भरवायचे. त्याचा शेणगोळा करायचा, ही सर्व कामे आम्ही करीत होतो. त्याची गुईरीही मला धुवावी लागत. रामभाऊ एक फार मोठा सज्जन माणूस होता. तो ख्रिस्ती होण्यापूर्वी आमच्याकडे आला व पुढे कितीतरी वर्ष आमच्या आश्रयाला येऊन जाऊन होत. परंतु बाता मारण्यात मोठा पटाईत, तसेच कर्ज करण्यातही त्याचा हातकंडा होता. त्याचे धर्मांतर लग्न, पुढे बायको मेल्यानंतर 9 महिन्याच्या चिकीचा सांभाळ, हे सारे आमच्याच घरी झाले. कोठेही कामाला राहिला तर फार सुंदर काम करी, पण वरील 2 दुर्गुणामुळे कोठे टिकत नसे. पण आमच्या स्वभावधर्माप्रमाणे त्याचाही स्वभाव असल्याने असल्या कामात तो अगदी मनापासून मला सहाय्य करी असो. रामभाऊने व आम्ही आमच्या तैमूरलंगाला मेहनत करून बराचसा सुधारला. त्याला रोज 2 आण्याचा विडा लागत, 3 वेळेला चहा लागे, तेही सारे व्यवस्थितपणे त्याला मिळे. बरे वाटू लागल्यावर तो आमच्याच घरी चिकटून राहिला व काही दिवसांनी तो ख्रिस्ती झाल्यावर मात्र त्याने आपला नूर पालटला. आपले हात स्वर्गाला पोचल्याचा त्याला भास होऊ लागला. त्याला पर फुटली. आज काय चहा चांगला झाला नाही, उद्या काय मला वेळेवर विड्या दिल्या नाहीत, परवा काय माझे जेवणच थंड होते, तेरवा काय बेबी फार गडबड करते, तिला आईने मुळी वळणच लावले नाही, बेबीवरून तर रोजच कुरबुर होई. टिळक त्याची समजूत घाली, पण त्याचे आपले खरे. एकदा टिळक मुलीला रागे भरले म्हणजे त्याचे समाधान होई. एक दिवस टिळक कशालासे गावाला गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत आमचा गोपा साठे मास्तर आला होता. त्याला जडीबुटीची फार चांगली माहिती होती. अर्धांगवायूवरही त्याच्याजवळ औषध होते. मी म्हटलं, गोपा, तू जा ह्याला तुझ्या गावी घेऊन. औषध, वैद्य आणि रोगी एकाच गावी असले म्हणजे बरे. मी त्याला खर्चाला 5 रुपये दिले व ते दोघे गेले. टिळक परत आल्यावर त्यांच्याच गाडीने गोपाजींचे पत्र आले की आमचा पेशंट पळून गेला. टिळकांना त्याच्याविषयी फार वाईट वाटले. हे पात्र गेल्यानंतर दुसऱ्याने प्रवेश केला. आपल्या सकाळचा चहा नित्याप्रमाणे आपल्या हाताने करून घेऊन व घरातील सर्व चहा बाजांना अंथरुणातून उठवून तो पाजल्यावर टिळक बाहेर येऊन उभे राहिले. तो त्यांच्यापुढे एक लांब रुंद व्यक्ती दत्त म्हणून उभी. वर्ण निमगोरा, बसकट तोंड, घारे डोळे, चेहरा रुंद, डोक्यावर जटांचा मुगुट, संन्याशाच्या डोक्याप्रमाणे, ओठ व हनुवटी गुळगुळीत, अंगात घोट्यापर्यंत भगवी कफणी, डोक्याला भगवा फेटा, हातात भगव्या छातीचे एक लहान गाठोडे, अशा थाटात टिळकांच्या पुढे उभे राहून आपणच का टिळक म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला. हो, मीच टिळक. हे टिळकांच्या तोंडचे शब्द कानी पडताच त्याने आपल्या हातातील गाठोडे खाली ठेवून त्यातून एक भला मोठा फुलांचा हार बाहेर काढला व तो टिळकांच्या गळ्यात घातला. मी आज धन्य झालो, माझ्या जन्माचे सार्थक झाले. माळकाढी टिळक म्हणाले, बुवा, माझ्या पाया नका पडू. सारा मान महिमा ख्रिस्ताचा आहे. मी काय काय यत्किंचित प्राणी. बुवा आमच्या घरी राहू लागले. टिळकांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी चातकाप्रमाणे टपून बसू लागले. टिळकांचा त्यांच्यावर फार प्रेम बसले. ते दोघे कधी एकमेकांपासून दूर होत नसत. टिळक यांना ख्रिस्ती धर्माविषयी सांगत. बुवा लक्ष लावून ऐकत. ऐकता ऐकता त्यांचा कंठ दाटूनही डोळ्यातून अश्रुधारा वाहत. टिळक मला म्हणत, हा माणूस काही साधा नाही. हा पुढे पौल पेत्रस यांच्या पंक्तीला बसण्यासारखा ख्रिस्ती शिष्य होईल. कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू गळतात व ते डोळ्यांच्या कानाच्या बाजूच्या कोपऱ्याने गळतात. खऱ्या भक्तिभावाचे व प्रेमाचे हे लक्षण आहे. बेबी ही म्हणे, खरंच आहे, त्यांच्या डोळ्यातून पाणी येते, ते डोळ्याच्या बाहेरच्या कोपऱ्यातून बाहेर पडते आणि मी देखील पप्पा म्हणतात तसे कोठे वाचले आहे. पण मला काही याचे बोलणे पटत नसे. मला त्या पुराणिक बोवांच्या गोष्टींची व बोकड हरवलेल्या रडणाऱ्या धनगराची आठवण होई. बोवा येथेच थांबले नाहीत. त्यांनी हळूहळू आमच्याप्रमाणे घरात काम करण्यास सुरुवात केली. कधी अपशब्द नाही, कधी धुसफूस नाही. अत्यंत सालस, गरीब व प्रेमळ गृहस्थ होता तो. टिळकांबरोबर म्हशी धुणे, म्हशी वळायला नेणे वगैरे सारे अगदी घरच्या माणसांप्रमाणे तो करी. टिळकांची सेवा तर तो अगदी मन लावून करी. अगदी ते एखाद्या जुन्या शिष्याने गुरुग्रही करावे तशी. पुष्कळांचा असा समज असतो की कोणी ख्रिस्ती झाला की त्याला खूप पैसा मिळतो.
पण ख्रिस्ती झाल्यामुळे पैसा मिळाल्याचे मला एकही उदाहरण ठाऊक नाही. मिशनरी किंवा ख्रिस्ती लोक गरिबांना सहाय्य करतात त्याचा हा असा अर्थ करण्यात येतो. पण सहाय्य करणे हा ख्रिस्ती धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहे. आमच्या बोवांचाही असा समज होता. एक दिवस संध्याकाळची प्रार्थना झाल्यावर बोवांनी हळूच चौकशी करण्यास सुरुवात केली. आपल्याला किती मुले आहेत? तुम्हाला माहीतच आहे. त्यांची विद्या आपण कोठेवर करणार? शिकतील तितकी. पण काही बेट ठरला असेल ना? BA पर्यंत किंवा पाहिजे तर इंग्लंड अमेरिकेला जातील. बुवांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी हळूच पिल्लू सोडून दिले. पहा महाराज, एक गरीब बाई आहे. तिला 2 मुली आहेत. त्यांची शिकण्याची फार इच्छा आहे. मी आजपर्यंत तिला बरेच सहाय्य केले. आता मी त्या मुली एका संस्थेत ठेवल्या आहेत. मुली फारच हुशार आहेत. त्या दोघींना कमीत कमी 50 रुपये महिना खर्च येतो. मी 10 रुपयांची व्यवस्था केली आहे. आता तुम्ही 40 रुपये महिना द्या. 2 मुलांची इंग्लंड अमेरिकेच्या प्रवासाची व खर्चाची तुम्हाला सोय करता येते तर 3 मुले आहेत असे समजा व एवढे करा. टिळक म्हणाले, बुवा, 2 मुलांच्या शिक्षणाची मला पंचायत पडली आहे. तर मी आणखीन कशी व्यवस्था करू? त्या मुलींना इकडे पाहिजे तर आणून ठेवा. मग काहीतरी सोय पाहता येईल. पण पैसे उचलून द्यायला माझ्याजवळ नाही. पण मला नकोच आहे काही. मी त्या मुलींचा पत्ता देतो. त्यांना परस्पर पाठवीत जा. 2 मुलांचा खर्च जर तुम्हाला करवतो तर आणखीन एकीचा करायला काय हरकत आहे? नाहीतर 40 रुपये दरमहा व्याज मिळेल तितकी रक्कम त्यांच्या नावे करून द्या. पुढे बोवासाहेब निराश होऊन गेले. ते टिळकांच्या नंतर 1920 साली मला मुद्दाम भेटायला आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर पगडी होती आणि त्यांनी त्या 2 मुलींपैकी एकीशी लग्न केले असून त्यांना 2-4 मुलांचे पितृत्वही प्राप्त झाले होते. लोकमान्य टिळकाने आपले लग्न लावून दिले असे त्यांनी सांगितले. खरे खोटे देव जाणे. एकदा मुंबईच्या स्टेशनवर टिळकांना एक तरुण ब्राह्मण आढळला. याला कोणी नव्हते. बुद्धी चालाक असून बाकी अवतार मात्र बडबुंजालाही लाजवण्यासारखा होता. टिळकाने बाबाला घरी आणला व माझ्या स्वाधीन केले. त्याने जानवे काळभैरवाच्या गंड्यासारखे दिसत होते. विडीच्या धुराने दात काळे विकिट्ट पडले होते. साऱ्या अंगाला खरूज होती. ती पाणी तापून कामदारांकडून ह्या अवताराला चांगला घासून पुसून लक्क केला. नंतर टिळकांचे कपडे घालायला दिले व माणसाचे स्वरूप आणले. टिळक ह्याचे फार लाड करीत. तो त्यांना पप्पा व मला मम्मा म्हणे. तो ब्राह्मण, आम्ही ख्रिस्ती. जेवताना त्याच्या मनात नाना कल्पना येत. वड्या वांग्याची भाजी असली की त्याने म्हणावे मटण आहे व जेवताना उठून जावे. जवसाची चटणी वाढली की त्याने म्हणावे बोंबलाची चटणी आहे आणि ताट बाजू सारावे. मग टिळकाने त्याला 4-6 आणे द्यावे व त्याने बाजारात जाऊन काही खाऊन यावे. पुढे टिळक म्हणत, याला माझ्या हापिसात माझ्या देखत जेवायला वाढ. मी ते कबूल करून त्याला हापिसात वाढू लागले. त्याला दिवसातून कमीत कमी 5-6 वेळेस चहा लागेल. तोही मी देई. शिवाय टिळकांजवळून पैसे घेऊन तो बाहेरून चहा पिऊन येतो निराळाच. टिळक आपल्या पगाराच्या खजिन्यातून डॉक्टर ह्यूम साहेबांकडून पैसे आणून अंशांची भरती करीत. एखाद्या वेळेस डॉक्टर ह्यूम ही पैसे देत नसत कारण टिळकांनी बहुतेक सारा पगार आगाऊ आणलेला असे. मग गुपचूप रद्दी विकून ते पैसे ते ह्या अतिथींसाठी खर्च करीत. 7-8 दिवसांची सारी वर्तमानपत्रे विकली की सहज 4-6 आणे येत. असो, हे नवीन चिरंजीव अतिशय भित्रे होते. आमची घरे सारी बिनभाड्याची होती. ती म्हणजे एक ब्लॉक मिळून 3 ब्लॉकची चाळच होती. त्यातील एका ब्लॉकमध्ये मागच्या खोलीत ह्या चिरंजीवांची व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या पलीकडच्या खोलीत लाकडे साठवून ठेवली होती. ती जाऊन आणण्याचे कामदाराच्या जीवावर येते कारण एक तर हे आपल्यापासून तीत घाण येऊ लागली होती व आत शिरताच पाय रपरप भिजत. ह्यांनी तेथे दारातच मोरी केली होती व त्या मोरीचा नळ लाकडांखाली गेला होता. टिळकांना सांगितले की ते म्हणत, तुम्हाला माणूस खपत नाही. आता काय करावे? मोठी पंचायत झाली होती. शेवटी एक दिवस मी त्याला म्हणाले, दादा, तुम्हाला रात्री भय वाटते तर रानूला उठवीत जा. तो तुमच्या जवळच निसतो. जवळ कंदील जळत असतो तो नेत जा. पण हा काय आळस? आणि पुन्हा जरा काही झाले की तुम्ही वर चहाड्या करायला तयार. माझ्या या बोलण्याने दादा संतापले. त्यांचा अपमान झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी दाराला कुलूप घातले. टिळक बाहेर गेले होते. लाकडे नाहीत. तो बसला दाराशी भांडत. तो कुलूप उघडू देईना. तो म्हणे, तुम्ही मला मुलगा म्हणता आणि किती पक्षपात करता. दत्तूला कपडे बूट कितीतरी आहेत, मला काही नाही. अरे बाबा, त्याला शाळेला जायचे असते. तू तसा जा, मग तुलाही मिळतील तसे कपडे. ते काही नाही. त्याला नवा बूट आणला तसा मला आणायला पाहिजे. असे खोटे असतात का आईबाप? मुळीच नाही. असे आईबाप मुळीच नसतात आणि असे चिरंजीवही खोटे नसतात. दत्तूच्या मी उद्या तोंडात मारली तर तो मला एक शब्द उलटून बोलणार नाही आणि तुम्ही मलाच एक शब्द तोंडावाटे काढू देत नाही. नुसते हू म्हटले की तुमचा अपमान होतो. चांगले इंग्रजी 7वी इयत्ता झाली म्हणता आणि इतके कसे ज्ञान नाही तुम्हाला? चला, द्या किल्ली.
मी देत नाही किल्ली, मी तुम्हाला ओळखत नाही. बरे तर मीही तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही जेवायला येऊ नका. मी जेवायला येणार नाही, माझे जेवण मला इथेच मिळेल. बरे, पाहते कसे जेवण इथेच मिळते ते. पहा. टिळक घरी आल्यावर त्यांच्या कानावर सर्व कागाळ्या गेल्या. तो टिळकांना म्हणाला, तुमच्याकडे पाहून मी गय केली. असला अपमान मी कधीही सहन केला नसता. मी आपल्या आईला सुद्धा जोड्याने मारले असते, मग ह्यांची काय कथा. टिळकांना त्या दिवशी मुंबईत जायचे होते. त्यांनी त्याला मुंबईची तयारी करायला सांगितली. तेथे कुठे सोय लावून देण्याचे त्यांनी ठरवले. चिरंजीवांनी आपले कपडे, बिछाणा सारे काही जे जे आम्ही केले होते अर्थात ते सारे लोकांना वाटून टाकले. रात्री 12च्या गाडीने जायचे होते, पण फंडात पैसे नव्हते. पगाराची बँक बंद झाली होती. झाडून सारे पैसे गोळा झालेले एका माणसाला मुंबईला पोचण्या इतके. पण टिळक भयंकर आशावादी होते. आपण आज स्टेशनवर पैसे मिळणार अशी त्यांची खात्री होती. टिळकांचे परमपूज्य स्नेही रावसाहेब साठे स्टेशनवर त्यांना भेटले. त्यांनाही मुंबईला जायचे होते. रात्री 12-12:30चा वेळ. टिळकांनी रावसाहेबांजवळ याचना केली. रावसाहेबांनी सांगितले, माझ्याजवळ माझ्यापुरतेच पैसे आहेत. रावसाहेबांना कवितांचा खूप नाद लागला होता, पण कवितेचे पैसे थोडेच उत्पन्न होतात. शेवटी गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. टिळक व रावसाहेब गाडीत बसले. चिरंजीव खालीच राहिले. गाडी हलू लागली. टिळकांनी त्याला परत जाण्यास सांगितले. त्या गडबडीत स्वारी तांग्याचे पैसे सुद्धा मागून घेण्यास विसरली. थंडीचे दिवस, रात्र बरीच झालेली, तीही अंधेरी, सोबत कोणी नाही. तांगे येत पण झरकून निघून जात. पुलाखाली नदी एखादी चिता जळत असलेली दिसे. आधीच बाबा भित्रा, त्यात उरात धडकी भरलेली. कसा बसा फर्ग्युसन गेटच्या फाटकात येऊन उभा राहिला. तो कुत्रा अंगावर धावून गेला. रानू ओसरीवर निजला होता. त्याला वाटले चोरबीर आला. तो काठी घेऊनच धावून गेला. तो चिरंजीव, का हो आला. आलो बाबा, आईला उठवू नका. दुसऱ्या दिवशी रानूने सांगितले, पाहुणे परत आले. मी म्हणाले, येऊ द्या, त्यांच्याशी तुम्ही कोणी काही बोलू नका. सर्वांनी नियमाप्रमाणे आपापली कामे उरकली व फराळ करून घेतली. त्याला कोणी हाका मारली नाही. तेव्हा तोच आत आला. ममा, मी आलो. आलात, बरे झाले. आता मी घराची मालकी नाही. टिळक घरात नाही. तुम्ही काही माझे व्याही जावई नाही. मी तुमची मिजाज चालू देणार नाही. त्याने माझा तोफखाना गुपची पेकून घेतला. हा पाण्याचा बॉयलर आहे. तो चहाचा डबा, तो साखरेचा डबा तुम्ही आपल्या अंथरुणाजवळ ठेवा. हे सारे. तो बॉयलर पेटवा आणि त्यात टाका सारे. चहाची हुक्की आली म्हणजे नळ तोंडात पडल्या पडल्या सोडून देत जा. मी तुमच्या पुढे पुढे करणार नाही. आजपासून तुम्हाला घरातले सारे काम केले पाहिजे. मी आता पाहुण्यासारखी वागणार आहे, कारण मी काही केले तरी तुमच्या मनास येत नाही. वड्या वांग्याच्या भाजीत तुम्हाला मटणाचे तुकडे दिसतात आणि लसणाच्या चटणीचा तुम्हाला बोंबलासारखा वास येतो. मला वाटते तुम्ही मुळी ब्राह्मण नाही, कारण ह्या जिन्सांचा संशयच ब्राह्मणाला येणार नाही. याची चव घेणाऱ्यांपैकी तुम्ही कोणीतरी असला पाहिजे. तुमचा असा समज झालेला दिसतो की आम्ही वाटेल ते खातो, व दुसरा असा समज दिसतो की आपण सांगू ते टिळक ऐकतात. पण तुम्ही अजून टिळकांना ओळखले नाही. जर का ते रागावले तर तुमची हड्डी मोकळी करतील. माझ्या या दत्तक चिरंजीवांना एवढी गोळी प्रमाणाबाहेर लागू पडली. त्याने चटकन माझे पाय धरले. लक्ष्मीबाई, पाया पडतो, आता माझी माफी करा. आणि तेव्हापासून तो खरोखरच घरच्यांसारखा वागू लागला. पुढे त्याला चांगले काम लागले. टिळकांनी त्याचा बाप्तिस्मा केला. त्याचे लग्नही लावले. त्याच्या बायकोचे बाळंतपण मी केले. त्याला बायको फार सुशील मिळाली व मुले बाळेही गुणी निघाली.